नमस्कार. नीलम कट्टा ह्या नील मल्टी इव्हेंटच्या विशेष उपक्रमात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मंडळी, आपण आज एका आदर्श मातेला भेटणार आहोत, एका झुंजार स्त्रीला भेटणार आहोत, जिच्या संसार वेलीवर 2 मुलींच्या मागे एका विशेष मुलाचा जन्म झाला. ते सत्य स्वीकारून, आयुष्याच्या डोळ्याला डोळे भिडवून ते चॅलेंज स्वीकारून त्या विशेष मुलाला तिने वंडर बॉय बनवलं. वंडर बॉय म्हणजे तुम्ही ओळखलंच असेल, आपला वंडर बॉय पृथ्वीराज इंगळे. त्याच्या आईला आपण आज भेटणार आहोत, दयाताई इंगळे. यांना आदर्श माता हा राज्यस्तरीय पुरस्कारही प्राप्त झाला आहे. मंडळी, खरंच यांचं कार्य फार मोठं आहे. भेटूया दया इंगळे यांना. ताई, तुमचं सहर्ष स्वागत. थँक्यू. आता मला वाटतं मी थेट आपल्याला विचारते. मला तुम्ही दया म्हटलं तरी खूप बरोबर चालेल, मी तुम्हाला दया म्हणेन. मला तुम्ही सांगा की पृथ्वीराज इंगळे म्हणजे आपला वंडर बॉय हा विशेष मुलगा आहे, हे कसं आणि कधी कळलं? तो लहान असताना त्याचं सगळं असं त्याचा जन्म 23 मार्च 2004 मध्ये झाला आणि सगळं त्याचं डिले होतं. मग आमचे एक नातेवाईक म्हटलं की डॉक्टर ओसवाल आहेत, त्यांना तो पुण्यामध्ये, तुम्ही वडगावला तिथे तुम्ही जाऊन त्यांना दाखवा, होमिओपॅथी डॉक्टर आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जसलग हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची तपासणी करून घ्या. आणि मग तिथे आम्ही गेलो. तिथे डॉक्टर अनाहिता हेगळे मॅडमला भेटलो. त्याच्या तपासण्या करून घेतल्या. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की याला विल्यम सिंड्रोम आहे. तो त्यावेळेला 2.5 वर्षाचा होता. आणि आई म्हणून कशी मनस्थिती होती त्यावेळेला? म्हणजे त्या बोलतच होत्या, मला काही कळतच नव्हतं. मी अशी एकदम सुन्न बसली होती की काय बोलतंय काय नाही. मग त्यांनी सांगितलं की हा जन्मजात आजार आहे, याच्यावर कुठलंही औषध नाही. बापरे. पण याला तुम्ही थेरपीज दिल्या वेगवेगळ्या तर थोडाफार आपली स्वतःची कामे करू लागेल आणि विशेष मुलांच्या शाळेत त्याला टाकायला लागेल. बापरे. घरच्यांचा कसा प्रतिसाद होता? कारण कसं की खूप आनंदात असतात माणसं आणि अचानक असं काहीतरी कलाटणी मिळाली, मग कसा प्रतिसाद होता? माहेर सासर सगळीकडूनच? घरच्या लोकांची थोडीशी कळतच होतं की बाबा हे काहीतरी प्रकारानं वेगळंच आहे. हा काही असं नॉर्मल मुलांसारखं, जसं मुलं 4-6 महिने झाले की रांगतात, हा रांगलाच नाही. बसायला पण 2 वर्षाचं झाल्यानंतर बसायला लागला. त्यामुळे कशी थोडीशी हे लागलीच होती. पण ज्यावेळेला डॉक्टरांचा शिक्का बसतो खात्री पटली, त्यावेळेला खात्री पटली. आणि डॉक्टरांनी सांगितल्यावर म्हणजे माणसाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. साहजिकच आहे की एकदम सगळं शांत निशब्द वातावरण घरात 2-3 दिवस आमचे असेच गेले. आणि मग स्वतःलाच मीच समजूत घातली की आपणच जर असं कोलमडून पडलं तर कसं होणार, किंवा कसं याचं कोण करणार ना, पुढे कसं हे करायचं. म्हणून मी आपली कंबर खोचून चांगली त्याला म्हणतात पदर खोचून तयार झाली. आणि पुढच्या त्याच्या थेरपीज कुठे मिळतात का पुण्यामध्ये, त्याचा मी शोध घेऊ लागली. आणि त्याला त्या ठिकाणी थेरपीजला मी घेऊन जायला लागले. काय प्रकारची थेरपी असायची? त्याला त्याची स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बिहेवियर थेरपी आणि प्ले थेरपी, अशा वेगवेगळ्या त्याच्या थेरपीज असायच्या. अच्छा. ही कितव्या वर्षापासून सुरू केलं? मी तो 2.5 वर्षाचा होतो तेव्हापासून थेरपी चालू केली. नेहमीच आपण म्हणतो की बाबा रडणारं मूल हे आईचं असतं, कुरकुरं मूल हे आईचं असतं. तसं आपला पृथ्वीराज थोडासा वेगळा आहे हे कळल्यावर ते मूल आईचंच होतं का घरातल्या सगळ्यांचं सहकार्य होतं? नाही, आईचं होतं. सगळ्यांनी मला सहकार्य केलं मात्र, किंवा कोणी असं हे केलं नाही की म्हणजे किंवा कोणाची जशी काही बाकीचा प्रकार तो काही आमच्या घरामध्ये झाला नाही. सगळ्यांनी मला सहकार्य केलं. माझे पती त्यांनी सहकार्य केलं, सासू सासऱ्यांनी केलं. विशेष म्हणजे माझ्या मुली, त्यांनी त्या तर खूप छोट्या होत्या, त्यांनी सगळं एकदा समजून सांगितलं, त्यांनी सगळं ॲक्सेप्ट केलं. आणि विशेष म्हणजे मला उल्लेख करावा असं वाटेल, माझी पूर्वा पृथ्वीराज झाला त्यावेळेला ती अवघ्या 4 वर्षाची होती, धाकटी मुलगी. मग तो
त्यात तिने तिथे स्वतःला सांभाळून घेणं, म्हणजे 4 वर्षाची म्हणजे खूपच छोटी होती. अगदीच. आणि कळेपर्यंत तर 2.5 वर्ष, म्हणजे ती 6-6.5ची झाली. मग ती त्यावेळेला भरतनाट्यम शिकत होती. मग याचे सूर आणि हे त्याला 3 वर्षापासून मी क्लास लावला होता, 3-3.5चा होता. तर तिला समजून सांगितलं, बाळा तू जर आपल्या भावासोबत राहिली, शिकली क्लासिकल, तर तो पण बसेल, तोही शिकेल. तर तिने स्वतः सगळं हे सोडून, भरतनाट्यम सोडून ती क्लासिकल शिकली. अच्छा. आणि म्हणजे तिने पण स्वतःचा track स्वतःचा बदलला. हे ट्रॅक बदलला. ती पण त्याच्यासोबत क्लासला बसू लागली आणि पुढे म्हणजे तिने मला सांभाळण्यात पण खूप मदत केली. म्हणजे खरं म्हणजे मला खूप माझी चिडचिड व्हायची कधी कधी, की बाबा मी आता, कारण तो म्हणजे त्यावेळेला आता त्रासच द्यायचा, म्हणजे 1 मिनिट सुद्धा तो शांत बसत नव्हता. खरंच आहे. अशा वेळेत तिने मला, आई तू झोप थोडा वेळ, मी सांभाळते. आणि स्वतःचा अभ्यास स्वतः केला. दोघींनी पण खूपच, म्हणजे सर्वात जास्त. थोरलीचं काय नाव आहे? थोरलीचं नाव सुरभी. सुरभी आणि पूर्वा US ला जॉब आता करते, असते. आता असते, जॉब करते. आणि दुसरी पूर्वा कम्प्युटर इंजिनिअरिंग करते MIT ला, 3rd इयरला आहे ती. पूर्वा बेटा, तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझं खूप खूप कौतुक की तू तुझ्या भावाला सांभाळलंस. आणि जे कोणी बघत आहेत हा प्रोग्राम आणि ज्यांच्या घरी खरंच असा विशेष बाळ जन्माला आलाय, त्याच्या भावंडांनी पण हा आदर्श ठेवायला हरकत नाही. ताई, मला सांगा, त्याला विशेष मुलांच्या शाळेमध्ये घातलं तुम्ही? हो, घातलं मी त्याला मुलांच्या शाळेमध्ये. मग तिथे काय प्रकारचं, म्हणजे अभ्यास वगैरे शिकवतात का, काय शिकवतात तिथे? तर त्या शाळेमध्ये सिंध विद्याभवनमध्ये तो जातोय आता त्या शाळेत. म्हणजे तर तिथे फक्त म्हणजे जसे मुलं आहेत, जशी ज्याची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे करून घेतात. जर कोणी लिहू वाचलं शकत असेल तर त्याला अभ्यासाच्या वर्गात घालतात. नाहीतर काहींना मेणबत्त्या बनवणे, फिनेल बनवणे असं ट्रेनिंग देतात. ज्याप्रमाणे त्याची जशी कुवत असेल त्याप्रमाणे त्यांच्याकडनं सगळं हे कामं करून घेतात. अच्छा. पण मग मला सांगा की आपण लहान मुलांना, सगळ्याच मुलांना आपल्याला शिकवायला लागतं की बुटाची लेस कशी बांधायची, बटणं कशी लावायची, अशा छोट्या छोट्या गोष्टी. मग तुमच्या आधीच्या 2 मुली तुम्ही हे सगळं ट्रेनिंग देऊन वाढवल्याच होत्या. मग पृथ्वीराजच्या आणि त्यांच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला आई म्हणून? आता कसं, आपण सुरभी पूर्वाला मला हे शिकवायला नाही लागलं, कारण आपण नॉर्मल बघून शिकतो. असं काही खूप शिकवायला नाही लागलं. खूप नाही, पण आपण एकदा दोनदा म्हणतो की लेस तुझी तू बांध, असं वगैरे. तसं कर म्हणून, किंवा तुझे केस लाव, म्हणजे करतो. एकदा दोनदा आपण करतो, नंतर ते बघून शिकतात. पण पृथ्वीराजच्या बाबतीत तसं झालं नाही. तुम्ही याचं, ताई, उत्तर जरा सविस्तर का द्यावं? तर अशा विशेष मुलांच्या आया जर बघत असतील तर त्यांना कळेल की किती चिकाटीचं काम आहे हे, आणि तुम्ही ते किती हसतमुखाने छान केलं. म्हणजे हुरूप येतो समोरच्या माणसाला. पृथ्वीराजला मी ऑटिझम हे आपल्या ऑक्युपेशनल थेरपीला जगताप डेरीला घेऊन जायचे. तिथे डॉक्टर आरती रोमाले मॅडम, त्याची ऑक्युपेशनल थेरपी घ्यायची. तिथे त्याला बटन लावायचे. आम्ही तर त्या पहिल्यांदा तर आम्ही घेऊन गेल्यानंतर त्यांना असं टेन्शन आलं होतं की हा असा 1 सेकंदही जागेवर उभं राहत नाही, तर हा पृथ्वीराज म्हणजे कसं करतील ह्या. त्यांनी तर मला म्हणजे हो म्हटलं. नंतर मग त्यांनी मला हा विषय सांगितला की माझ्या डोक्यात ज्यावेळेला पृथ्वीराजच्या एका प्रोग्रामला त्या हजर होत्या, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की मला हा प्रश्न आला होता डोक्यात की हा कसा तयार होणार आणि ही बाईक म्हणजे कसं करून घेणार याच्याकडनं. तर त्यांनी मला सांगितलं की आता क्लेपासून सुरुवात करू आपण, पेपर फाडणे, आणि नंतर मग त्याला मोठे बटन दिले आम्ही, एवढे. मग ती पट्टी तयार केली त्या बटनाला. मग त्यात तो बटन लावायला तसेच आमचे 2 वर्ष गेले. मोठ्या पट्टीने खूप मोठे सूटचे बटन्स असतात बघा, ते बटन्स. नंतर परत त्याच्यानंतर छोटी पट्टी तयार केली. अशा पट्ट्या तयार करत करत आम्हाला, आणि जवळजवळ अशीच 5-6 वर्ष गेले तरी त्याला बटन लावता येईना. 7 वर्ष झाले, 8व्या वर्षी झाले. पण 8व्या वर्षी मग आम्ही शाळेच्या युनिफॉर्मच्या याच्यावर त्याची ट्रायल घ्यायला लागलो. ते पण एक वर एक खाली असं करत करत जो त्याला 8 ते 9 वर्ष त्याला बटन लावायला लागले. प्रचंड चिकाटीचं काम आहे, प्रचंड चिकाटीचं काम आहे. आणि लेस बांधायला पण जवळजवळ तसंच, कारण त्याच्या हाताला ग्रीपच नव्हती. हात त्याचे असेच होते, चमचा सुद्धा त्याला पकडता येत नव्हता. त्यामुळे मग बाकीच्या गोष्टी तर दूरच. मग लेस बांधायला येत होतं. आमचे जवळजवळ 7-8 वर्ष लेस बांधायला तसेच गेले.
अच्छा, पण तो आई वडील म्हणून तुम्हाला ओळखत होता का की त्याला ती पण ओळख करून द्यावी लागली? नाही, आई वडील म्हणून पण तो आम्हाला ओळखत नव्हता. तो कोणालाही आई म्हणायचा, कोणालाही बाबा म्हणायचा. रस्त्याने कोणी दिसलं तरी त्यालाही मम्मी म्हणजे पप्पा. नुसते शब्द माहित होते शब्द त्याला, माहिती ते नातं होते, माहिती पण नव्हतं. मग ते त्याची जाणीव कशी करून दिली? मग मी फाईल तयार केली. एकाच्या फाईलमध्ये बाबांचे फोटो लावले, एका फाईलमध्ये मम्मीचे फोटो लावले. मग त्याला रोज आमचं एक धड्यासारखं अभ्यासासारखं रोज असायचं की एक फाईल, हे बघ पृथ्वीराज, हे मम्मी, हे पप्पा, हे मम्मी, हे पप्पा. परत वेगवेगळे ड्रेसमधले पण फोटो लावले की त्याला असं नको व्हायला बघ की बाबा ही साडी नेसली तरच ही आई आहे, ही आई आहे. मग वेगवेगळे अगदी पॅन्ट शर्ट मधले माझे, ड्रेसमधले, साडीतले, वेगवेगळ्या याच्यातले कपडे, तसे कपडे घालून की मग त्याला ही आई ओळखता यायला पाहिजे. आणि वडिलांचे पण असे वेगवेगळे फोटो लावले. असं आमचा 1-2 वर्ष हा उपक्रम चालू होता. आणि 2 वर्षांनी मग तो आम्हाला मम्मी पप्पा म्हणून ओळखू लागला. पण खूप आनंदाचा दिवस होता की ज्या दिवशी तो मुलगा आपल्याला, त्यावेळेला तो 7 ते 8 वर्षाचा झाला, त्यावेळेला त्याने आम्हाला मम्मी पप्पा म्हणून ओळखलं. आणि खूप आनंदाचा दिवस होता की आपला मुलगा आपल्याला आई आणि बाबा म्हणतोय. खरंच कल्पनाच करवत नाही अशी ही सगळी गोष्ट आहे. ताई, तुम्ही ह्या सगळ्याला आता फेस करायचं आणि ह्या दृष्टीनं तुम्ही कामाला लागला, तुम्ही बऱ्याच गोष्टी त्याला शिकवल्यात. पण तो गाणं शिकेल आणि त्याला गाणं शिकवावं हे कसं मनात आलं? का म्हणजे तसं काही इंडिकेशन होतं का त्याच्याकडून? नाही, तो ना सुरुवातीला लहान असताना 3 वर्षात ताई रात्रभर झोपला नाही. पूर्ण रात्र जागायचा आणि रडायचा. बापरे. आणि दिवसा झोपायचा. आणि मग मला तरी दिवसभर का मुलींचे शाळा, घर, रुटीन हे, तर मग मी काय करायची, रात्री त्याला तो रडायला लागला की मोबाईलचे रिंगटोन ऐकायला द्यायची. त्यावेळेला नवीनच मोबाईल ते आले होते. ते ऐकलं की तो गप्प बसायचा, त्या मोबाईलशी खेळायचं, काहीतरी बटणं दाबायचा, परत रिंगटोन लावून द्यायची. मला असं वाटलं की बाबा ह्याला संगीताची आवड आहे, असं वाटलं माझ्या डोक्यात एकदा चुकत. तर मी याला बाणेरला एक जुबिन बलसार आहे, त्यांच्याकडे घेऊन गेली. ड्रम थेरपिस्ट आहेत. अच्छा. तर त्यांना म्हटलं, सर मला असं वाटतं की याला काहीतरी जाणवतं. म्हटलं मला वाटतं की काहीतरी वाजवलं की हात बघतो, काही टीव्हीत काही गाणं लागलं की बघतो. तर जरा बघावर त्यांनी सगळे वाद्य ठेवलेली जी होती ते म्हणे याला हाताळू द्या. त्याने ते असं वाजवून बघितलं, टिक करून बघितलं. हो म्हणे याला वाटतंय, पण हा खूप लहान आहे, 3-3.5 वर्षाचा. हा जर 8 वर्षाचा झाल्यानंतर तुम्ही माझ्याकडे याला घेऊन या. अच्छा. मी त्याला शिकवीन. पण म्हटलं सर एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे 8 वर्षाची होईपर्यंत. मग त्यांनी मला सांगितलं की बालकल्याण संस्था अशा मुलांचं काम करते, तुम्ही बालकल्याण संस्थेत जा. आणि मग बालकल्याण संस्थेत मी तिथे घेऊन गेले. आणि त्याच दिवशी बालकल्याण संस्थेच्या वर्गात बसले. तिथे क्लासिकलचा आपलं शास्त्रीय संगीताच्या क्लासमध्ये बसले. तिथे गीताराम दराडे हे सर होते. तर त्यांनी त्याच दिवसापासून आमचा क्लास सुरू झाला. अरे वा, खूपच म्हणजे चांगला दिवस होता. चांगला आणि दिवस यातून होता. पुढे वंडर बॉय घडला. त्यातून तो वंडर बॉय घडला आणि खूप चांगला दिवस होता. तर गेली 12 वर्ष शास्त्रीय संगीत शिकतोय. काही परीक्षा वगैरे दिल्या? त्याने म्हणजे कसं, मी त्याला सुरुवातीला 3-3.5 तेव्हापासून तर 7 वर्षाचा होईपर्यंत मी रोज त्याला म्हणजे तिथे घेऊन जायची. मांडीवर बसलेला असायचा. तो कधी लोळायचा, सूर तोंडातून फुटत नव्हते आणि काहीच त्याला कळत नव्हतं. लोळायचं तर लोळायचं, कधी बसायचं तर बसायचा. पण मी हिंमत न हारता तोच धागा पकडून चालूच ठेवलं. 7व्या वर्षी तो आ बोलला. बापरे. म्हणजे 3-4 वर्ष मध्ये गेली. हा. तुम्ही 3-4 वर्ष त्याच्यावर परिणाम होत नाही किंवा होतोय हे समजत नसतानाही तिथे मी तिथे जाऊनच बसायची. आणि नंतर तो आ बोलला. नंतर एक सारेगामा, 1-2 भजन गाऊ लागला. आणि मग त्याने पिकअप घेतला. 8व्या वर्षी पहिले तिने शास्त्रीय संगीताची परीक्षा पास झाला. वा. नंतर त्याने दुसरी परीक्षेचा 12व्या वर्षी त्यांनी दुसरी संगीताची परीक्षा पास झाला. 14व्या वर्षी त्याने तिसरी परीक्षा पास झाला. आणि 15व्या वर्षी म्हणजे याच वर्षी तो 4थी परीक्षा तिन्ही सगळ्या परीक्षा तो पहिल्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. तुमचंच खूप अभिनंदन ताई. मला असं विचारायचं आहे की डुएट्स वगैरे तुम्ही त्याला कशी शिकवली? कारण भल्या लोकांना डुएट्स गायचं तर टेन्शन येतं, कारण 2 व्यक्तींचं कोऑर्डिनेशन असतं. तू थांबलास की मी म्हणायचं, किंवा कधी कधी ओव्हरलॅपिंग पण तुम्हाला गावं लागतं. तर ह्याचं शिक्षण कसं दिलं त्याला? तर त्याचं म्हणजे मी एकदा स्वरसाज ग्रुपचा कार्यक्रम होता
त्यात स्वातिशा मॅडम त्यांनी त्यांची थीमच अशी होती डुएटची. मग मॅडम मला म्हटलं की आपण याला सोलो देऊ. मी म्हटलं नाही मॅडम, तुम्हाला म्हणजे मला असते कसं तरी वाटायचं की हा याला जमत नाही म्हणून सोलो. म्हटलं नाही मी तुम्ही द्या, मी घेईल करून, तुम्ही सांगा फक्त मला. तर त्यांनी म्हणे त्या दिलं. मग त्यांनी त्या म्हटलं ठीक आहे. तर त्या म्हणजे एक तर टेन्शन आलं मला. त्यांनी मी हो तर म्हटलं, पण स्त्री पुरुष मधला भेदच पृथ्वीराजला कळत नाही. अगदी खरंय, अगदी खरं. हे तर मला माहिती होतं. पण काय केलं मी की त्याला चित्रपट होता दीवार, नीतू सिंग आणि शशी कपूर, त्याला तो व्हिडिओ दाखवला मी 8-10 दिवस की पृथ्वीराज हे बघ असं आहे. मग दादा गाणं म्हणतो, ताई गाणं म्हणते, मग आता असंच करायला लागणार तुला. मग त्या काकू आहे ना, त्या काकूंसोबत तुला गाणं म्हणायचं आहे. मी त्याला समजून सांगायचे, त्याला काहीच कळत नव्हतं, काहीच फरक पडला नाही. मग परत तेच टी व्हीवर दाखवायचं, बोलणं आमचं तेच. शेवटी मग काय आयडिया केली की मी हिरोने घातलेले कपडे, रेड ड्रेस टी शर्ट त्याला घातलं आणि नीतू सिंग हिरोईनने, नायिकेने जे घातलेले कपडे होते ते मी घातले. ऐकताना मजा वाटतेय, पण हे खरंच तुमच्या कल्पकतेला दाद देतोय आम्ही. ब्लॅक व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट मी घातली. आणि ज्या वेळेला मी त्याला म्हणायची की आता दादा गाणं म्हणतोय, तू म्हण. तो दोन्ही पार्ट म्हणायचा ना, त्याला हे कळायचंच नाही की आता हे महिलेचं आहे तर तिला फिमेल सिंगर आहे, तिने म्हणावं. तर दोन्ही पार्ट म्हणायचं. त्यांनी दादाने गाणं म्हटलं की तू म्हण, मग तो सुरुवात करायचा. आणि दीदीने गाणं म्हटलं म्हणजे मग मी त्याचं म्हणजे त्यावेळेला मी म्हणेल, मी त्याला सांगून ठेवलं होतं. आणि दीदीने म्हणजे जेव्हा नायिका गाणं म्हणायची तेव्हा एक हाताने असं त्याचं तोंड मी घट्ट दाबून धरायची, मग तो ते गायचा. म्हणजे असं आमचं चालू झालं. असं 8-10 दिवस आमचं हेच चालू होतं, रोज कार्यक्रम. आणि मग मी त्याला डुएट शिकवण्यामध्ये यशस्वी झाले. पण म्हणजे आता त्याला कळतं की हा फिमेल व्हॉइस आहे, तर ही शेजारची आता काकू आवाजावरनं कळतं त्याला की हा हे लेडीज आहे. कारण आता बऱ्याच जणी, मला तर वाटतं वैशाली सामंतांबरोबर पण त्यांनी प्रोग्राम त्यांच्यासोबत तो डुएट गायला. मिष्टू दिदी, आपल्याला मिष्टू दीदींबरोबर गायला, बरोबर आहे, सगळ्यांसोबत तो डुएट. पण म्हणजे आता त्याला पक्क कळलंय की फिमेल व्हॉइस आहे तर हे शेजारचे गाणार आहेत. आता तर मला म्हणतो मला लता मंगेशकर सोबत गायचे. तथास्तु. मला असं म्हणावं असं वाटतं की भले भले तालात आणि सुरात जातात, पण पृथ्वीराज ट्रॅकवर व्यवस्थित गातो. ते कसं काय जमलंय? खरं ती एक गॉड गिफ्टच आहे, देवाने त्याला दिलेली देणगी आहे ती. तो कुठेही रिदम चुकत नाही, कारण ट्रॅकवर गाणं महाकठीण काम आहे, भल्या भल्यांना जमत नाही, कारण लाईव्ह वर वेगळं असतं. आणि ट्रॅक तुम्ही मध्ये लावला तरी पण तो म्हणजे गाणं सुरू झालं आणि आपण कसं सुरुवातीपासूनच गाणं म्हणतो, मध्ये ट्रॅक लावला तर आपण गडबडून जातो तिथून, तो मधूनही उचलतो गाणं. हो हो, कधीही त्याचं गाणं कधीही चुकत नाही. खरं ती देवाने दिलेली त्याला देणगी आहे, ती ओळखून तुम्ही त्याला घडवलं, यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ. मला सांगा की पृथ्वीराजला पहिल्या प्रोग्रामला स्टेजवर उभं केलं तर तो कसा काय उभा राहिला? कारण एवढी लोक असतात समोर, त्याच्यानंतर तुमच्या बरोबर त्याला असण्याची सवय आहे. मग तो एकटा उभा राहिला की तुम्ही काही प्रोग्राम त्याच्या बरोबर असायचात? नाही, सुरुवातीला काही प्रोग्राम मी बरोबर असायची, म्हणजे फक्त ते याच्यासाठी की बाबा माईक नीट पकड, समोर बघ, याच्यासाठी. पण त्याला असा भीती हा प्रकार नाही आहे. स्टेज फेअर त्याला समजलं नाही, म्हणजे समजलं नाही. कितीही 2 लोक असो की किती 1000 लोक असो. तुम्हाला सांगते, माउंट आबूला आम्ही 16,000 पब्लिक समोर त्यांनी, हो मी तो व्हिडिओ बघितलाय, तो गायला. कौतुकास्पद आहे. म्हणजे बाबा त्यांचे त्या दिवशी आम्ही स्टेज बघायला गेलो, रात्रभर बाबाला झोप नाही आली त्याच्या, की बाबा एवढ्या मोठ्या स्टेजवर जर 3 मिनिट होते, 3 मिनिटात आणि किती 120 चॅनल्सवर तो प्रोग्राम दिसणार होता. एवढ्या याच्यामध्ये जर आपल्या देशामध्ये, आणि इतकं पृथ्वीराज जर एक चुकला तर एवढी किती मोठा मल्टिप्लाय होतं ना, इतक्या ठिकाणी दिसणं. पण पठ्ठ्या कुठेही नाही. आणि एवढ्या लोकांनी त्या गीतावर मेडिटेशन केलं, म्हणजे त्यांचे एवढ्या लोकांचे ब्लेसिंग, आणि हे ते गीत, तो बाबाचं गीत तिथे गायला, ही पण खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. बापरे, खरंच कौतुक आहे. म्हणजे पृथ्वीराज हा विशेष मुलगा आहे हे सुद्धा विसरून गेलाय तुम्ही, कारण त्यांनी त्याच्या वयाच्या 15व्या वर्षापर्यंत तुम्हाला इतके सुख, सन्मान आणि आनंद दिलाय. ह्याला अर्थातच तुम्ही जबाबदार आहात, आणि ही परमेश्वराची कृपा आहे. परमेश्वराच्या कृपेनेच आहे. आणि माझा गाढ विश्वास आहे
की त्याच्या कृपेनेच हे सगळं घडतंय अगदी, आणि अगदी. तोच मला शक्ती देतोय आणि आणि तुम्हाला तो बुद्धी देतोय की त्याला बुद्धी कोणत्या देतोय, मार्गाने घेऊन कुठल्या जा. मार्गाने, आणि मला यश देतोय. बुद्धीने ताकद, बुद्धी, मार्ग दाखवतोय आणि त्याला यश येतंय. हे फक्त परमेश्वराची कृपा आहे. खरंच परमेश्वराची कृपा आहे. त्यांनी विश्वविक्रम केलेला आहे. हा. हा, त्याच्या आपण आधी 2 फिल्म्स बघूयात मागे, आणि मग त्याच्यावर त्याची तयारी कशी करून घेतली ते तुम्ही मला सांगा. कारण 4 तास गायला येतो आणि 4 तास म्हणजे अक्षरशः अशक्य वाटतंय मला वयाच्या मानाने. आणि बघूया. एक सेकंद तो उभा राहत नव्हता. असा मुलगा 4 तास गाऊन हो, तिथे स्टेजवर उभा राहिला. आणि हा स्टेजवर उभा राहिला. आधी एक सेकंदही थांबत नव्हता जागेवर. हो हो, म्हणजे त्याला कळलं. बघूया आपण. आजच्या स्पेशल चाइल्ड लॉंग मॅरेथॉनमध्ये मी जाहीर करतो की वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पृथ्वीराजचं रेकॉर्ड झालं. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटतं आपणही सगळ्यांनी उभं राहून त्याचं कौतुक करूया. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव गेलेलं आहे आपल्या पृथ्वीराजचं. पृथ्वीराज सतीश इंगळे सलग 5 तास गायन त्यांनी आपल्यासमोर केलेले. शास्त्रीय, भक्ती संगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीताच्या माध्यमातून त्यांनी हे गायन आपल्यासमोर सादर केलं. पिंपरी चिंचवडमधील एका दिव्यांग मुलाने अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय. सलग 4 तासांपेक्षा जास्त वेळ शास्त्रीय गायन, भक्तिगीत गायन आणि निवडक चित्रपट गीते सादर करून एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावाने केलाय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात काल ह्या कालावधीत एका अनोख्या विश्वविक्रमाची नोंद झाली. पिंपरी चिंचवडमधील पृथ्वीराज सतीश इंगळे ह्या 14 वर्षीय दिव्यांग मुलाने सलग 4 तासापेक्षा जास्त वेळ शास्त्रीय गायन, भक्तिगीत गायन व निवडक चित्रपट गीते सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात राग सारंगने करत पुढे अप्रतिमरित्या राग मारुविहाग सादर केला. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रतिनिधी श्री दिनेश पैठणकर यांनी रात्री 7:30 वाजता विश्वविक्रमची घोषणा केली. तसेच हा विश्वविक्रम वैशिष्ट्यपूर्ण असल्याने ह्या विश्वविक्रमाची शिफारस गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियासाठी करण्यात आले असल्याचं जाहीर केलंय. पालक, नातेवाईक व समाजाने विशेष व्यक्तींना सहानुभूतीपूर्वक प्रेम दिल्यास तेही समाजाच्या मुख्य प्रवाहात आपले जीवन आनंदाने जगू शकतात. हाच संदेश हा विश्वविक्रमातून अधोरेखित झालाय. कसं वाटतं ही क्लिप बघून? पुनःप्रत्ययाचा आनंद, म्हणजे परत ते क्षण आपण चांगले क्षण जगतोय असं वाटतंय ना? हो. कसं वाटतंय? खूप परत म्हणजे असं अगदी फ्रेश झाल्यासारखं झालंय. वाटतं की परत आपण म्हणजे त्याचं रेकॉर्ड हे एवढं ऐकून एकदम फ्रेश झाले आता परत. मला सांगा, ह्याची तयारी कशी केलीत? कारण 4 तास तिथे उभं राहायचं होतं. आणि अजून एक उपप्रश्न आहे, त्याचे वडील गातायत त्याच्यात, तर मग ते सुरुवातीपासूनच गायक होते का म्हणजे त्या पृथ्वीराजसाठी गायला लागले? दोन्ही पण सांगा मला. पहिलं सांगा, त्याची तयारी कशी करून घेतलीत? त्याची तयारी ही तर म्हणजे आम्ही तो तर आता बरेच प्रोग्राम्स करायला लागल्या होत्या. कधी एक दिवसाला म्हणजे महिन्यातले 15 प्रोग्राम्स त्याचे बुक असायचे. बापरे. तर अशा वेळेला वर्ल्ड रेकॉर्ड्स करायचं माझं एक स्वप्नच होतं की मी त्याचं ॲक्च्युली लिम्का बुक रेकॉर्डचं चाललं होतं माझं. पण मी दिल्लीला बराच संपर्क साधला. तिथे कळलं की ते ऑफिस बंद झाले. त्याच्यामुळे आमचे पृथ्वीराजचे कोच आहेत योगाचे, जाधव सर, त्यांनी सांगितलं की मॅडम आपण वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो. मग त्यांनी मला नंबर दिला आणि मी पुढच्या तयारीला लागले. आणि मग तयारी सगळी, ते फॉर्म भरणं सगळी तयारी झाली. मग रियाज सुरू केला. पहिले 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास असं करत करत पृथ्वीराज 8 तासाच्या रियाजावर पोहोचला. रोज 8 तास रियाज. 8 तास रियाज. पहिले एक दिवस सोडून नंतर मग शेवटच्या महिना तर फुल रोज 8 तास घेतले. पण मग तुम्हालाही त्याच्याबरोबर बसावं लागत होतं? 8 बरोबर तास बसायला लागायचं. बापरे. मग काही वेळेला म्हणजे हार्मोनियम आणि ही तर तबला तो असायचं. 2 तास त्याने त्याच्यामध्ये क्लासिकल गायला, 1 तास भावगीत भक्तिगीत गायला आणि 1 तास तो त्याच्यामध्ये चित्रपट गीतं गायला. अरे वा. तर तो सगळा त्याचा रियाज ट्रॅकवरचा बाबा करून घ्यायचे आणि बाकीचे त्याचे संगीत शिक्षक
ते करून घ्यायचे. असा त्याचा रोजचा 8 तासाचा रियाज असायचा. संगीत शिक्षकही त्याचे बघत असतील तर आमची तुम्हाला खूप आदर आमच्यातर्फे तुम्हाला सर, की तुम्ही एवढे प्रयत्न केलेत पृथ्वीराजसाठी. खरंच म्हणजे त्याचे सर सर आहेत त्याचे? गीताराम दराडे, खरंच मी त्यांना साष्टांग दंडवत करते की त्यांनी खूप मेहनत घेतली. म्हणजे अक्षरशः एक ठोकळ्यात कसं ठासून 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 भरलंय तसा त्या भरून तयार केलेला आहे. नाही सरांचं पण खूप कौतुक आणि सरांना आपल्यातर्फे खूपच नमस्कार. हे केलेलं आहे त्यांनी. आणि बाबांनी पण खूप मेहनत घेतली. हा, ते आधीपासून गात होते. आता मी पाहिलं त्यांना गाताना. नाही, प्रत्येक म्हणजे ते आधी गात नव्हते. ॲक्च्युली त्यांची आवड किल्ल्यांची, म्हणजे ट्रेकिंग करणे हा त्यांचा छंद होता. त्यांनी महाराष्ट्रातले 250 किल्ले सर केलेत. शनिवार रविवारी त्यांचा तिथेच तोच छंद होता. अरे वा. हिमालयातले बरेच ट्रेक केले. त्यात मेन म्हणजे कैलास मानस सरोवर यात्रा ही पायी केली 27 दिवसाची. परत एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आलेत ते मागच्याच वर्षी. आणि हे सगळं आणि पृथ्वीराजचा हा गाण्याचा कल बघून त्यांनी तो छंद थांबवून गाण्याकडे वळले, स्वतः गाणं शिकले. आणि मग आम्ही पृथ्वीराज थिएटरची स्थापना करून घेतली आणि त्यात आम्ही त्या बॅनरखाली पृथ्वीराजसाठी आम्ही प्रोग्राम करू लागलो. त्यात बाबांचं खूप मेहनत आहे, खूप कष्ट आहे. त्यांनी पण खूप, म्हणजे मी तर सुरुवातीला घेतलं पण नंतरची मेहनत त्यांचीच आहे. ते उभे राहिले त्याच्याबरोबर. आणि त्याच्या हातात म्हणजे प्रत्येकच गोष्टीत ते त्याच्यासोबत उभे राहिले. त्याच्यासाठीच प्रोग्राम मिळवायचे, त्याच्यासाठीच म्हणजे आम्ही स्वतः पैसे खर्च करून, कधी कोणी म्हणजे आता कुठे असे सुद्धा आम्ही काही प्रोग्राम केले की का जर आपण जर उभं राहिलो तरच आपल्या मुलाला स्टेज देईल ना, किंवा हे होईल ना. नक्कीच. म्हणून पृथ्वीराज थिएटरची तुम्ही स्थापना केली. आणि आता तसं झालं की त्याला प्रोग्रामला लोक बोलवतात की पृथ्वीराजला येऊन आमच्या शो मध्ये येऊन 2 गाणे जाऊ दे, 2 गाणे म्हणून तरी जाऊ दे. नक्कीच कौतुकास्पद आहे हे. आणि मी आत्ता बघत होते बरं का की आपल्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये बरीच मंडळी लाईव्ह शो करून लोकांचे खरंच मनोरंजन करत होते. कारण लोक घरात बसून कंटाळले होते आणि त्यांना एकंदरीतच काही आउटलेट नसल्यामुळे. तर त्या सगळ्या गायकांना माझा सॅल्यूट. पण इंगळे साहेब आणि पृथ्वीराजला खूप जास्त कौतुक. ह्याचं कारण पृथ्वीराजला एंगेज ठेवण्यासाठी प्रत्येक दिवशी लाईव्ह शो करणं ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे त्याची तयारी. तुमच्या घरी मला वाटतं एक स्टुडिओ आहे. हा, आणि आम्ही म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला, मला शब्द नाही सांगू शकत. एक माझं स्वप्नच तसं होतं मॅडम. अगदी तो जन्माला ना तेव्हापासून मला असं वाटायचं की जेव्हा सारेगमप, लिटिल चॅम्प्स वगैरे प्रोग्राम होते त्यावेळेला मी म्हणायचे की मला नव्हतं माहिती माझा मुलगा असा असेल, पण मी म्हणायचे की माझ्या मुलाला पण ते सांगायचे की 3 वर्षाचे असताना मी क्लास लावला. मी म्हणायचे माझ्या मुलाला पण लावेल आणि मी पण क्लास लावेल. आणि मी त्याला क्लास लावला 3-3.5 वर्षाचा असताना. नवीनच घर आमचं बांधायला सुरुवात केली. त्यात मी त्यांना स्टुडिओ करायला लावला. अच्छा, तो आधीच केलेला होता? नाही, केलेला नव्हता. पण जेव्हा तो क्लास लावला त्यावेळेला नवीन घराचं बांधकाम चालूच आहे बाबा, आता मग आपण त्याचा स्टुडिओ करू. माझी इच्छा होती की त्याने स्टेजवर गावं. तर मी घरामध्येच थोडंसं उंच स्टेज करून घेतलंय. जसे स्टेजवर लाईट असतात त्या प्रकारची लाईटिंग करून घेतली. का तर हा घाबरायचा, स्टेजवर याला उभं कसा राहील, हा 1 मिनिट जागेवर उभं राहत नाही, स्टेजवर कसा उभं राहील. एवढे लाईट पूर्वी बघा ते लाईट असायचे बघा, खूप असे हिरवे निळे आणि सगळं फिरतायचं. मी एकदा फरुखदादांचा ऑर्केस्ट्रा पाहिला होता, त्याच्यामध्ये मी म्हणायची की अशा स्टेजवर हा मुलगा कसं काय गाईल, हा जर 1 मिनिट उभा राहत नाही. म्हणून तुम्ही घरीच ती व्यवस्था केली, घरात म्हणजे त्याला सवय लागावी म्हणून स्टेज करून घेतलं. तसे लाईट लावले घरात, सगळी त्याला तयारी चालू केली. आणि असंच म्हणजे माझं स्वप्न देवाने साकार केलं आणि त्याला यश दिलं. पृथ्वीराजने ते तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. कौतुक आहे पृथ्वीराजचं. मला एक सांगा, पृथ्वीराजला एवढी गाणी पाठ कशी काय? गीत रामायण गातो तो. गीत रामायणाची तर खूप कठीण शब्द, कठीण गाणी, गायलाही कठीण आहेत ती गाणी. तर ते एवढं पाठांतर कसं काय केलं पृथ्वीराजने? त्याचे खरं ती पण त्याला देवाने देणगीच दिलेली, ती गॉड गिफ्टच आहे. त्याच्या लक्षात सुराला धरून तो चालतो.
पण त्याचं एकच हे पॉइंट आहे की त्याला रिदम तो कुठे सोडत नाही आणि वर्ड्स क्लिअर करायलाच मला वेळ जातो. काही काही शब्द मी 200 वेळा त्याच्याकडनं म्हणून घेते, 400 वेळा म्हणून घेते, 500 वेळा म्हणून घेते, काही काही 1000 वेळा पण होतात गाण्यातले शब्द. म्हणजे नवीन गाणं बसवायचं तर त्याच्या शब्दांपासून तुम्ही आधी हा, शब्दांपासून आम्ही सुरुवात करतो. त्याला ताल सुराचा रिदमचा त्याला प्रॉब्लेम नाहीये, शब्दांचा येतो कारण स्पीच क्लिअर नाहीये, वर्ड्स क्लिअर नाहीये. बरोबर, तर तेच करून घ्यायलाच ती खूप माझी मोठी मेहनत असते. आणि त्यातून मग त्याचं पाठांतर ते चुलाला धरून चालतो, त्यामुळे त्याचं ते पाठांतर होऊन जातं. फक्त वर्ड्स क्लिअर करणं हे खूप महत्वाचं असतं. आणि एक दिवस तर मला असं रात्री पप्पांना म्हणतो, पप्पा मला गीत रामायण हे करायचं, ट्रॅक लावा. आमच्याकडे तर गीत रामायणाचा कुठे युट्यूबवर किंवा कुठे ट्रॅक नाही. ते म्हटलं तर ट्रॅक नाही, कसं करायचं. मग डायरेक्ट गीत रामायण लावलं आणि म्हण म्हटलं. रात्री 1 वाजता पठ्ठ्या झोपेतनं उठला आणि रडत बसलेला होता. का तर मला गीत रामायणाचा ट्रॅक पाहिजे. बापरे, मग कसं केलं? मग मी त्याला म्हटलं थांब बेटा मी बनवून घेते. मग कोल्हापूरचे आहेत एक, त्यांच्याकडनं मी हा गीत रामायणाचा ट्रॅक, तसाच त्याने हट्ट करून माझ्याकडनं मनाचे श्लोक याचा ट्रॅक बनवून घेतलाय, हनुमान चालीसा त्याचा ट्रॅक बनवून घेतलाय. बापरे, हो. हे तुम्ही घरात म्हणता का? म्हणजे त्याच्या कानावर कसं पडलं? मला कसं की मी हे लावलं की म्हणजे युट्यूबवर लावते, मग एकदा त्याच्या कानावर पडतं आणि मग ते सुरू झालं. एकदा युट्यूबवर लावलं की त्याला सर्च करायला सोपं जातं आणि तो त्या गोष्टी ऐकतो. आता तर असं झालंय पट्ट्या की जे पाहिजे ते गाणं मला पप्पा डाउनलोड करून द्या, नाही तर त्याचा तो सर्च पण करतो युट्यूबवर. ही पण देवाने त्याला कळत नाही की त्याला ह्या गोष्टी कशा समजतात आणि ही गाणी तो कशी लावतो. बापरे, खूपच कौतुक आहे. पण ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, कारण गाणं एक बसवून आपण थांबू शकत नाही. रोज आपल्याला नवी गाणी बसवायला लागतात, कारण तो प्रोग्रामच इतके करतो की त्याची खूप गाणी झाली. हो, खूप गाणी, जवळजवळ त्याची 300-400 गाणी तोंडपाठ आहेत आता. हा, मग हे तुमचा नेहमीचाच एक्सरसाइज आहे की आधी शब्द करून घ्यायचे? हो, आधी शब्द म्हणजे तुम्हाला निरंतर काम करावं हो, लागतं. निरंतर काम त्याच्यासोबत करायलाच लागतं. मला सांगा ताई, बऱ्याच मान्यवरांसोबत तो गायला किंवा त्यांच्या समोर गायला. मध्यंतरी मी एक तुमच्या फेसबुक अकाउंटवर नाना पाटेकरांबरोबर म्हणजे समोर तो गातोय ती पण क्लिप बघितली होती. तर कुणाकुणाबरोबर गायला आणि कसा अनुभव होता? कुणाबरोबर गायला, कुणासमोर गायला आणि अनुभव कसा होता? कल्याणजी आनंदजीबाईंच्या समोर तो गायला. मला वाटतं बालगंधर्वला ते आले होते त्यावेळेला त्यांच्यासमोर आशा काळे, महेश काळे, आपले नाना पाटेकरांच्या घरी गणपतीमध्ये आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे. त्यावेळेला गणपतीचा ते गणपती त्याचं गणेश वंदना त्यांनी तिथे गायली. आणि आम्ही नागपूरला पण राम लक्ष्मणजी, रफी साहेबांच्या समोर गायला. अशा बऱ्याच दिग्गजांसमोर तो गायला. नाही, पण ह्या लोकांचा प्रतिसाद कसा होता? आणि खूप त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. म्हणजे आनंदजीबाईंनी तर त्याची फिरकी घेतली लोकांना, त्याला वन्स मोर मिळाला. तर ते म्हटले सगळ्या वादकांना त्यांनी थांबवलं, म्हणे आता तुम्ही म्हणा, थांबवा आता, त्याला म्हणे म्हण तू गीत. अच्छा, हा, म्हणजे थोडीशी परीक्षा घेतली की बाबा याला गाता येतं की हा सुरानेच पाहतो. मग आणि त्यांचं ते गाणं होतं मेरी प्यारी बहनिया बहने की दुल्हनिया, तर तो गायला. मग त्यांनी टाळ्या वाजवून त्याला त्याच्यावर हे पकडून त्याच्यावर पण तो गायला. मग आनंदजीबाईंनी कान पकडले आणि बाजूला झाले. म्हणजे माणसं खरंच असतात ती मोठी असतात. आणि खूप म्हणजे इतका आनंदाचा दिवस होता की आम्हाला असं वाटायचं की, आणि त्या दिवशी रात्रभर झोप नाही लागली. असं वाटत होती की आपल्या हात आभाळाला टेकले ताजी. प्रत्येक त्याची अचिव्हमेंट म्हणजे तुमचीच होती, दोघांची, म्हणजे साहेबांची आणि तुमची. त्यामुळे ते तसं वाटणं अगदी साहजिक होतं. खूप कौतुक वाटतंय मला आता ह्या क्षणी. नाना पाटेकरांच्या घरी काय अनुभव होता? कारण तुम्ही त्यांच्या घरी गेलात. नाना पाटेकरांच्या घरी गणपतीचा प्रोग्राम होता. गणपती बसलेले होते त्यावेळेला गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे त्यांना भेटायला. तर त्यांनी त्याचं नाव वगैरे विचारलं, सगळं केलं. नाना पाटेकर आपले गणपती बाप्पाची पूजा करत होते, याच्याशी गप्पा मारत होते. तुझं नाव काय, काय काय करतोयस तू? तो सांगतो, त्यांना सांगतो मी पृथ्वीराज थिएटरचा मालक आहे. ते म्हटले हो का? मग त्यांनी खांद्यावर पाठीवर हात ठेवला, म्हणे आज गणपती बाप्पाचं गाणं म्हण. मग प्रथम तुला वंदित कृपाळ त्यांनी व्यवस्थित गाणं म्हटलं आणि जेवण केलं आम्ही व्यवस्थित. त्यांच्या घरी सगळे खूप मोठा उत्सव असतो त्यांच्याकडे. उत्सव असतो. पृथ्वीराज, मी आणि त्यांच्या
मिसेसनी त्यांनी इतकं पृथ्वीराजचं कौतुक केलं की म्हणजे आम्ही दोघं तिघं चौघं जण होतो मी माझे सासरे पृथ्वीराज आणि यांचा एक मित्र होता आणि आणखी एक जण होतं. तर त्यांनी बाकी पण लोक जेवत होते. तर त्यांना पृथ्वीराजचं इतकं आवडलं की त्यांनी पृथ्वीराजने कसं केलं, ताट सेल्फ सर्व्हिस होती, तर पृथ्वीराजला जे हवं होतं तेच द्या म्हणे. म्हणजे त्याला जे पाहिजे तेच घेतलं. बाकी जसं वाढतायत म्हणून वाढवून घेतलं असं नाही केलं. बघा म्हणे या मुलाकडे, या मुलाने बघा काही वाया घालवलं नाही आणि किती व्यवस्थित जेवला आणि जे पाहिजे तेवढंच घेतलं. म्हणजे मला अजून एक सांगायचं आहे मंडळी की इतर जी मुलं, विशेष मुलं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ताई 2 उपक्रम चालवतात. म्हणजे घरातलं एवढं सगळं पृथ्वीराजला घडवणं असो, घरातलं इतर जबाबदाऱ्या असो, कामं असो, ते सांभाळून दयाताई अजून इतर पालकांसाठी तुम्ही विशेष मुलांच्या आई वडिलांसाठी काउन्सिलिंग आणि एक थेरपी सेंटर चालवता. त्याबद्दल नीट आम्हाला माहिती द्या सविस्तर. पृथ्वीराज साठी मी खूप ठिकाणी थेरपीला घेऊन जायची. दिवसातून जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी मी त्याला रोज न्यायची. कधी कोथरूड, कधी चिंचवड, कधी आपल्या जगताप डेअरीला असायचे, कधी असं रोजच्या त्याचे 4-5 थेरपी ठरलेल्या असायच्या. मग मी काय केलं की मला असं, मग आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो, तिथं बाकीच्या थेरपिस्ट लोकांना पण घरी यायला मलाही जायला जमायचं नाही. तिथे रिक्षा नव्हत्या किंवा काही बसची सुविधा नव्हती, मला जायला जमत नव्हतं. मग मी विचार केला की आपण हे आपलं घर मोठं आहे, आपण आपल्या घरीच थेरपी सेंटर चालू करू. मग मी ते माझे जे पृथ्वीराजकडे घेऊन जायची त्यांनाच मी विनंती केली की म्हटलं तुम्हीच इकडे जर आलात तर मुलांना पण, तुम्हाला पण जास्ती मुलं मिळतील आणि पृथ्वीराजचा पण होईल आणि त्याला पण मित्र मिळतील आणि मला पण छान वेळ जाईल. मग आता तिथे कायमस्वरूपी थेरपी सेंटर आहे आमचं. आता आम्ही माझ्या मुलीची 12वी होती त्या वर्षापासून दुसरीकडे शिफ्ट केले, घरात नाही आता. हो, पण ते तुम्ही चालवता? हा, मी बघते त्याच्याकडे, तर दुसरीकडे शिफ्ट केले ते आता. अच्छा. हां. आणि तुम्ही जे समुपदेशनाचं काम करता त्याच्याबद्दलही सांगा. कसं हे पृथ्वीराजचं सगळं बघून, प्रगती बघून बाकीच्या लोकांनाही खूप बरं वाटायचं की, आणि होप्स, आशा ज्या असतात की पृथ्वीराजमध्ये कसा बदल होतोय, पृथ्वीराज कसा पुढे जातोय, त्याच्यामुळे त्यांनाही म्हणजे यायच्या. आणि मला बरेच लोक पृथ्वीराजचा प्रोग्राम, फेसबुकवर सुद्धा प्रोग्राम केला तरी मला फोनवरून बरेच लांबून कॉल येतात की मॅडम तुम्ही कसं करतात, किंवा काही पुरुष असतात, मॅडम आमच्या मिसेसला समजून सांगा, की मॅडम आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे, आम्हाला समजून सांगा कसं जायचं, पुढे मार्ग कसा काढायचा. की त्यातून मग त्यांना खूप धीर येतो किंवा आपण करू शकतो आणि होऊ शकतं. आणि मंडळी, तुम्हाला सुद्धा दया इंगळ्यांशी बोलायचं असेल आणि तो कॉमेंट्समध्ये जर तुम्ही मला विचारलं तर मी त्यांचा नंबर आपल्याला अवश्य देईन. आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. मला एक सांगा की हा आता मोठा प्रवास, म्हणजे हा प्रवास थांबलेला नाही, तुम्हाला खूप काम अजून करायचं आहे. तर ह्या क्षणी काय भावना आहेत आता तुमच्या? तुम्ही साधारण मध्यावर उभे आहात की अजून बरीच वर्ष तुम्हाला हे ते पृथ्वीराज बरोबर त्याचं म्हणजे प्रगतीसाठी काम करायचं आहे? आज काय भावना आहेत? आत्ता माझं म्हणजे पहिलं टार्गेट असं आहे की त्याला संगीत विशारद करायचं. अच्छा. आणि त्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड हे करायचं आहे. आणि नंतर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी माझीच एका ठिकाणी माझी जागा आहे, तिथेच मी काहीतरी छोटा उद्योग म्हणजे अशा मुलांसाठी चालू करणार आणि त्याच्यामध्ये पृथ्वीराज पण काम करणार आणि बाकीची मुलं पण अशी काम करतील. खूपच कौतुकास्पद उपक्रम आहे हा. त्याला तुम्हाला अगदी यश मिळू दे. काय प्रकारचा उपक्रम असेल हा? असंच की काहीतरी मशिनरी किंवा काहीतरी असं प्रोडक्ट असेल की जे या मुलांना जास्ती हे न करता, म्हणजे त्यांना म्हणजे काम करताना पण त्यांना रिस्क नकोय, त्याच्यामध्ये धोका नकोय, किंवा असं टिपिकल जर काम दिलं नाही की हे वस्तू बनवायची की ती समजा आपण जर आणलं, धान्य आणलं, 1 किलो मोजून तू टाक, किंवा आपण तेलाचा हे केलं, तेल काढायचं किंवा तेलाचा जो घाणा असतो, मशीन जी असते ती जर तुम्ही सांगितलं की हे 1 किलो शेंगदाणे काढून या पिशवीत ते भरून
पॅक कर. ही मुलं व्यवस्थित करतात काम. हो ना. यांचं असं नसतं की बाबा म्हणजे यांचं लक्ष नाहीये, चला राहू दे. त्यांना कळत नाही. जितकं व्यवस्थित सांगितलं ना की त्यांना की ती काम मात्र दिली की नेमून काम दिलेलं ते परफेक्ट करतात. अरे वा. मस्त. त्याच्यामुळे असं या पद्धतीचं बऱ्याच मुलांना त्याचा फायदा पण होईल आणि हे पृथ्वीराजला पण मित्र मिळतील आणि त्यातून पुढेही जाता येईल. किंवा दुसरं किंवा कंपन्यांचे काही पार्ट्स जरी बनवायचे म्हटले तरी ते पण एक भोसरीला पण एकाने अशी केलेली आहे. अशात त्यांना मुलगा असा आहे, त्यांनी पण पार्ट्स बनवायची कंपनी त्यांची चालू आहे. तर त्यात पण अशीच मुलं काम करतात. तसं पण एक डोक्यात आहे. असे 2-3 प्रोजेक्ट आहे, बघू. नाही, खूप खूप तुम्हाला शुभेच्छा या कामासाठी. मगाशीच आपण म्हणालो की तो विशेष मुलांच्या शाळेतही जातो. संगीताच्या 4 परीक्षा दिल्या आहेत, पण मग अभ्यासाच्या पण म्हणजे ज्या पोर्शन असतो त्याच्या पण परीक्षा देतोय का तो? नाही, त्याच्या शाळेमधनं तसं म्हणजे असं अभ्यासाचं हे करत नाही, पण मी त्याला प्रायव्हेट म्हणजे घरून परीक्षेला मी बसवले त्याला. मुंबई बोर्डाची ए लेवलची प्रथम ए लेवलची परीक्षा यावर्षी तो पास झालाय. अरे वा. म्हणजे 3रीच्या परीक्षा तो पास झालाय आणि तो आता लिहायला वाचायला लागला. हे पण मला आता माझ्या पृथ्वीराजबद्दल खूप सांगायला अभिमान वाटतो. आणि यावर्षी तो बी लेवलची परीक्षा देतोय. खूप खूप अभिनंदन. म्हणजे तो 5वीची परीक्षा देईल आणि 5वी याची पण संगीताची पण 5व्या परीक्षेचा तो फॉर्म भरलाय. त्याही परीक्षेला तो बसलाय यावर्षी. खूप खूप अभिनंदन दयाजी. ताई, अजून एक उल्लेख करावी अशी एक खूप आनंदाची गोष्ट म्हणजे पुणे विद्यापीठाने त्याच्यावर एक माहितीपट बनवलाय, लिव्हिंग विथ ऑटिझम. आणि रेडिओ सिटी मुंबईने पण त्याच्यावरती एक छोटी फिल्म बनवलेली आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? तर त्याला लिव्हिंग विथ ऑटिझम ही शॉर्ट फिल्म पुणे विद्यापीठाने बनवली. त्याला UGC CEC हा व्हिडिओ एज्युकेशनल व्हिडिओ प्रथम पुरस्कार मिळाला. अरे वा. आणि मुंबई रेडिओ सिटी चॅनलने पण त्याच्यावर लघुपट बनवला. तो पण त्यांनी 160 कंट्रीमध्ये तो त्यांनी दाखवला त्यावेळेला. प्रेक्षकांना जर हे पाहायचं असेल तर ते कुठे पाहायला मिळेल? युट्यूबवर आहे. तुमच्या माझ्या पृथ्वीराज थिएटरच्या याच्यावर युट्यूब चॅनलवर. मंडळी, पाहायला विसरू नका हे दोनही व्हिडिओ. आणि ताई, आता हा प्रोग्राम बघणाऱ्या ज्या माता असतील, आजी असतील, मुलाच्या आत्या असतील, असे विशेष मुलं ज्यांच्या घरात आहेत, त्यांना तुम्ही आज काय सांगाल? तशी तर मी काही खूप मोठी नाहीये. काहीतरी धीराचे 2 शब्द, कसं पुढे जावं. पण एवढंच मी सांगू शकेल की जर आपण प्रयत्न केले आणि पॉझिटिव्ह राहिलं की आपल्या याला नक्की यश येतं. देव यश देतो आणि त्याच्यावर विश्वास आणि आपली श्रद्धा पाहिजे की आपल्याला पुढे मार्ग दाखवतो, ऊर्जा देतो आणि त्यातूनच पुढे जातो आपण. पण प्रयत्नार्थी परमेश्वर. अगदी अगदी नक्कीच. आणि मी देवाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला पृथ्वीराजसारखा मुलगा दिला. आणि त्यामुळेच मी आज इथे आज तुम्ही मला बोलवलं याचा मला खूप अभिमान. पृथ्वीराजची आई म्हणून. आणि मला आता मला आणि माझ्या मिस्टरांना कुठेही आम्हाला दया इंगळे आणि सतीश इंगळे म्हणून ओळखत नाही, पृथ्वीराजचेच आई वडील म्हणून, आई बाबा म्हणून आम्हाला ओळखतात. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि देवाचे मी खूप आभार मानते की त्यांनी इथपर्यंत आम्हाला पोचवले. खरंच आहे. मंडळी, हा प्रवास खूप खडतर होता हे नक्कीच, परंतु तो त्यांनी हसतमुखाने म्हणजे कधी पडत उठत धडपडत असा हा प्रवास पार केला आणि आज त्या एका यशाच्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहेत दोघं पती-पत्नी. आपण असं म्हणू शकतो की परमेश्वर जगात आहे असा ज्यांचा विश्वास आहे त्यांना परमेश्वर भेटायला येऊ शकत नाही, त्या जागी आपली आई असते. आई हीच आपली परमेश्वर असते आणि आई आपल्यासाठी सगळे प्रयत्न करते. दयाताई, खूप खूप आनंद झाला तुम्हाला भेटून आणि तुम्ही नीलम कट्ट्यावर आला त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही आज आमचा नील नारी शक्ती पुरस्कार स्वीकारावा ही आपल्याला विनंती. आणि आपण त्यांना हा पुरस्कार आदर्श माता म्हणूनच गौरव करतोय त्यांचा. मी देते आता. त्याआधी 2 शब्द बोलून तुम्ही मला या कट्ट्यावर बोलवलं आणि आम्हाला आदर्श माता जो पुरस्कार तुम्ही देण्याचं ठरवले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि खूप म्हणजे माझ्या दृष्टीने मला तुम्ही खूप मोठा मान देऊन मला इथे बोलवले
धन्यवाद.